नमस्कार. आज आपण बघणार आहोत पुन्हा एकदा शाही मस्तानी नऊवारी साडी. तर माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आता शिवणार आहे 10 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी आणि त्याच्यासाठी मुलीची त्या उंची आहे 35 इंच इतकी. तर माझ्याकडे हे 2 अस्तर आहेत. 1-1 मीटरचे 2 भाग आहेत. हे मी असे घेतलेले आहेत. 2 मीटर अस्तर लागतं. तर मी 1-1 मीटरचे 2 भाग घेतले आहेत. आणि उंची आहे 35. तर मी ही उंची 35 इंच घेतली आहे आणि खालचा बॉटम घेर घेतला आहे 8 इंच. तर 8 ह्याच्यासाठी घेतला आहे, की मला 7 इंचचा बॉटम करायचा आहे आणि उंचीचा तिसरा भाग हाच मी सीट घेरला घेते. तर त्याचे 12 इंच असं मी आडवं घेतलेलं आहे आणि 12 इंच खाली काष्ट्याच्या मध्ये सीटच्यामध्ये उभं घेतलेलं आहे आणि 1.5 इंच आतमध्ये घेऊन हा असा क्रॉस कटिंग करून घेत आहे. आता हे क्रॉस कटिंग करून झाल्यानंतर हे असं क्रॉस कटिंग पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे आपले दोन्ही पाय तयार होतात. तर हे दोन्ही पाय आपण साडीवर ठेवणार आहोत. हे आता कटिंग झालेलं आहे. आता आपण साडी घ्यायची आहे आणि साडीची नेसणीची बाजू असते त्या बाजूने 4 फोल्डची घडी घालून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने किंवा तुम्ही सिंगल पाय साडी पसरवून त्याच्यावर कापू शकता. पण मी एकदाच होऊन जाऊ दे म्हणून अशी 4 पदरी घडी घालून घेतली आहे आणि त्याच्यावर हे पाय ठेवले आहेत. तर ही उंची एक्स्ट्रा 5 इंच घ्यायची आहे आपल्याला साडीची. जेवढे आपण अस्तर कापून घेतलं त्याच्यापेक्षा वरती एक्स्ट्रा 5 इंच आणि साईडने पण मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवत आहे. कारण ते आपण अस्तराने साडी जोडतो तेव्हा करेक्ट साईड जोडायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं आणि वरचं जे एक्स्ट्रा 5 इंच घेतलेलं आहे, त्याच्यात चुन्या घालून घ्यायच्या आहेत आणि करेक्ट तेवढं बनवून घ्यायचं आहे साडीचं, अस्तरच्या मापाइतकं. म्हणजे साडीचा वरचा भाग जरा फुगीर दिसतो आणि ती पॅन्टप्रमाणे वाटत नाही, व्यवस्थित साडी म्हणजे फुगलेली दिसते आणि त्याला चुन्या पण दिसतात. प्लेट्स म्हणजे छान वाटते. आता ही उरलेली साडी त्याच्यात आपण आता पदर काढून घेणार आहे. आता पदराची उंची जेवढी आपली उंची असते 35 इंचाची उंची आहे त्याच्या डबल पदर घ्यायचा आहे. म्हणजे तो करेक्ट येतो आणि कुणाला लांब हवा असल्यास एक्स्ट्रा घेऊ शकता, कमी हवा असल्यास कमी घेऊ शकता. ते आपल्यावरती आहे, म्हणजे आपल्या मापांवरती आपल्याला किती आवडतो पदर त्यावरती. पण मी हा 35 इंच उंचीचा डबल घेत आहे. असाच घ्यायचा असतो शक्यतो. आणि खालची जी बाजू असते त्या खालच्या बाजूने परत 12 इंच एक्स्ट्रा उंचीचा तिसरा भाग तो 12 इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे क्रॉस आणि क्रॉस आखून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने तितकाच ठेवायचा आहे 35 + 35 70 आणि खालच्या बाजूने 13 इंच इतका 12 इंच इतका वाढवून घ्यायचा आहे आणि क्रॉस आखून ते पदर क्रॉस कटिंग करून घ्यायचा आहे. हे पहा. हे असं क्रॉस आखलेलं आहे. वरची बाजू तशीच ठेवायची आणि ते खालील एक्स्ट्रा 12 इंच वाढवलेला आहे. हे बघा. आणि हा क्रॉस कटिंग पदर झालेला आहे. आता पदर क्रॉस कापून झाल्यानंतर जो आपण पाय कापून घेतले होते दोन्ही त्या साईडने आपल्याला आता समोरचा झिगझॅग भाग कापून घ्यायचा आहे, समोरचा ओचा. तर त्याच्यासाठी कसं उंची आपली 35 इंच आहे. तर 35 इंचाचा ओचा तयार करायचा असतो. तर हे असे क्रॉस प्लेट्स घालून घ्यायचे. आपल्याला जास्त निऱ्या हव्या असतील तर जवळ प्लेट्स घालायचे. झिगझॅग जवळ बनवायचं आणि कमी असेल तर वरती, कमी हवं असेल तर दूर बनवू शकता. तर हे 35 इंचापर्यंत इतक्या झिगझॅग बनवून घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी थोडं कमी पडलेलं आहे. मला अजून थोड्या निऱ्या करायच्या आहेत. तर मी त्या कशा करायच्या जोड देऊन ते सांगते. पहिल्यांदा हे 35 इंचापर्यंतचं प्लेट्स जेवढ्या होतील तेवढ्या घालून आखून घ्यायचं, कटिंग करून घ्यायचं आखून. आता मी हे कटिंग करून घ्यायले आणि उरलेलं जे वरच्या बाजूला साडी राहिले, हे साईडला ठेवूया आम्ही थोडा वेळ
आणि उरलेले जे ही साडी राहिलेली आहे त्याच्यातून आधी पहिला आपल्याला काष्टा कापून घ्यायचा आहे पाठीमागचा. आपल्याला खरं तर आपण 2 काष्टे लावू शकतो, पण मी एकच काष्टा लावणार आहे साडी जड होऊ नये यासाठी, कारण ती लहान मुलीची आहे. तर आम्ही एक काष्टा कसा कापणार आहे, उंची 35 इंच प्लस त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घालायचे आहेत. हे 35 प्लस 5 आणि आडवा आपल्याला पुन्हा 12 इंच घ्यायचा आहे, उंचीचा तिसरा भाग. हे असं 12 इंच घ्यायचं आहे. आणि उभं मी सांगितलं 35 प्लस 5 इंच म्हणजे टोटल 40 इंच. हे कट करून घ्यायचं आहे चौकोन आपल्याला. हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर जी सीट कटिंग करून घेतो आपण, सीटची बाजू ती याच्यावर ठेवायची आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. अशा प्लेट्स घालायच्या आहेत आणि आपल्याला लावायच्या आहेत. त्या प्लेट्सवरती शिलाई मारून घ्यायची आणि पहिल्यांदा त्याचं कटिंग करून घेऊया आपण. हे 1.5 इंच आतमध्ये आणि 12 इंच खाली. हे पहा, हे असं. कारण हा भाग जोडला जातो सीटच्या आतमध्ये. आणि ह्याच्या प्लेट्स घालायच्या आहेत. असं आपल्याला 2 इंचावर किंवा 3 इंचावर असं मार्क करून राऊंड कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ते चुन्या घालताना बरं पडेल. म्हणजे मी चुन्या घालते वेळी दाखवेन तुम्हाला. आता हा काष्टा तयार झालेला आहे. असे आपण दोन्ही काष्टे तयार करून पाठीमागच्या बाजूला पायांना दोन्ही बाजूला लावू शकतो. पण मी एकच लावणार आहे. आता हे आपलं झिगझॅग निर्यांचा भाग माझ्याकडे तयार आहे. याला आपण पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे निर्या हालत नाहीत. तर ते उरलेलं काष्टा काढून झाल्यानंतर उरलेली जी साडी आहे त्याच्यातील भाग आपण जो काट असलेला भाग घ्यायचा आहे आणि तो या समोरच्या भागाला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित काटाला काट जॉईंट करून घ्यायचा आहे आणि जितक्या आपल्याला हव्या असतील तितक्या निर्या काढून घ्यायच्या आहेत आणि उंची 35 इंच एवढी करायची आहे. आता हे आणि ह्याचं पण सीट कापून घ्यायचं आहे. हो समोरच्या बाजूला पायांना जोडणार जाणार आहे. तर ह्याचा सीट देखील 1.5 इंच आतमध्ये आणि वरती 12 इंच मी हे काष्टाच ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. हे पहा, हे असं कटिंग होतं आणि हे उरलेलं आपल्याला जॉईंट देऊन निर्या व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत. आता हे मी बनवून घेतलेलं आहे. तर आपलं आता कटिंग पूर्ण तयार आहे. हा काष्टा आहे, दोन्ही पाय आहेत, हे झिगझॅग निर्या आहेत आणि हे साडीचा पदर आहे आणि साडीच्या पदराला खाली मी 12 इंच प्लेट्स घालून बनवून घेतलेलं आहे. म्हणजे ते 12 इंच आपल्याला मध्ये जोडायचं आहे सीटच्या मध्ये. त्याच्यामुळे मी 12 इंच बनवून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही पाय आहेत. आता हे मी जोडून घेणार आहे अस्तर आणि पाय. ते कसे जोडते बघा, जोडूनच दाखवते. तर हे जोडून झालेले आहेत. आता हे पाय दोन्ही आहेत. त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा 5 इंच होतं त्याच्या मी ह्या प्लेट्स चुन्या घालून घेतलेल्या आहेत. ह्या अशा. त्याच्यामुळे काय होतं, साडी जराशी फुगीर दिसते आणि पॅन्टप्रमाणे वाटत नाही. ती म्हणजे छान प्लेट्स आल्या की चांगली वाटते. ह्या अशाप्रमाणे जोडून दोन्ही पाय माझे तयार आहेत. तर आता आपल्याला समोरचा झिगझॅग भाग जोडून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे. तर हे एक आपला डावा पाय झाला, एक उजवा पाय झाला. तर पदर हा उजव्या पायाच्या पाठीमागच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं की उजव्या पायाच्या मागच्या बाजूला पदर जोडायचा आहे. कारण आपण कशी साडी नेसतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. आणि हा माझा पदर जोडून झालेला आहे. ह्या मागच्या बाजूला गेलेला आहे, हे बघा. आता आपल्याला त्याच्यावरती झिगझॅग निर्या जोडून घ्यायच्या आहेत. तर उजव्या पायाच्याच साईडला आपल्याला झिगझॅग निर्या जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशाप्रमाणे खालीपर्यंत आणि अशा क्रॉस अशा प्रकारे हा झिगझॅग निर्या उजव्या पायाला जोडून घ्यायच्या आहेत. ह्या आता अशा जोडायच्या. ह्या जोडून झालेल्या आहेत.
आता आपल्याला काष्टा जोडायचा आहे, तर काष्टा पाठीमागच्या बाजूला जोडायचा आहे, तर तो मी डाव्या पायाला काष्टा मागच्या बाजूला जोडणार आहे. खरं तर दोन्ही पायांना मागील बाजूला जोडायचा असतो, पण मी एकाच बाजूला जोडणार आहे. हे बघा, हा असा काष्टा जोडून घ्यायचा आहे, हा असा जोडायचा आहे. आणि हा एक्स्ट्रा 5 इंच ठेवलेला आहे, त्याच्या अशा चुन्या करायच्या आहेत आणि हा काठ इथपर्यंत आणायचा आहे आणि हा काठ करेक्ट त्या काठाला मिळवायचा आहे. म्हणजे हे काष्टा तयार होतो पाठीमागच्या साईडचा. तर हे दोन्ही साईडला आपण असे काष्टे लावून घ्यायचे असतात, पण मी हे एकाच साईडला घेणार आहे. मुलगी लहान असल्यामुळे साडी जड होणार नाही. हे काष्टा माझा लावून तयार आहे. आता ही मागील बाजू झाली आणि समोरील बाजूला पण आपण जोडून घेतलेलं आहे. हे असं आता तयार आहे. आता आपण मधील भाग जोडून घ्यायचा आहे. पहिल्यांदा जसा पॅन्टचा मधला भाग असतो तो. फक्त वरचे भाग जोडून घ्यायचे आहेत. हे असे. त्याच्या पायाचा समोरचा भाग आणि ह्या पायाचा समोरचा, हे दोन्ही असे जोडून झालेले आहेत आणि सगळा भाग आत घालून जोडते वेळी कुठेही कापड अडकणार नाही याची काळजी घ्यायची. पदर किंवा काष्टा किंवा समोरील चिकटकणाऱ्या आणि ह्या बाजूला अशा दोन्ही पायांच्या मधून शिलाई मारून घ्यायची. आता ही माझी शिलाई मारून झाली, हे बघा. आता आपण पलटवून घेऊया. साडी कशी कितीपट तयार झाली आहे बघूया. आता साडी अशाप्रमाणे तयार झालेली आहे. हा पदर आहे, हा समोरच्या निऱ्या आहेत आणि काष्टा पाठीमागे गेलेला आहे. हे बघा, अशी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण साडीच्या काठाचाच कमर तयार करून घ्यायची, कमरपट्टी, म्हणजे नाडी घालण्यासाठी. आणि पहिल्यांदा ह्या प्लेट्सवर शिलाई मारून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आणि मग ही कमरपट्टी लावायची. आता साडीचं काठ घ्यायचा आणि त्याची मी कमरपट्टी लावून दाखवते. हे बघा, मी लावलेच आहे आता आणि साडीच्या पदराला साईड पण काढलेला आहे आणि हा साईड आहे आणि हे साईडच्या ह्या पाठीमागून येणारे निऱ्या आहेत आणि हे समोरचे झिगझॅग निऱ्या आहेत. त्याच्या पिना मी काढल्या नाही आहेत अजून आणि हे नाडीचा भाग मध्ये केलेला आहे, कारण ते पदराखाली जातो आणि आपल्याला दिसत नाही नाडी, त्याच्यामुळे. आणि हा मागील भाग, हा काष्टा आहे, हा मागचा असा लूक येतो. अशा प्रकारची ही साडी आता तयार झालेली आहे. खूप कमी वेळात मी पटकन नऊवारी साडी शिवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्यवस्थित सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ह्या अशा चुन्या आहेत, त्या आपण अशाही करून त्याला धागे मारू शकतो पलटवून, म्हणजे राजलक्ष्मी साडी तयार होते. किंवा तुम्हाला जर अशा झिगझॅग असं आवडत असेल तर अशाही ठेवू शकता, मस्तानी टाईप. किंवा तुम्हाला अशा परतवून अशा चुन्या, पण ह्या धागे आपल्याला सुई दवऱ्यावरती हातावर घालावे लागतात.